लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 13 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागामध्ये जरा इंटरेस्ट वाढेल बरं का तुमचा, कारण खूप छान भाग दाखवलाय त्यांनी आजचा. काल तुम्ही पाहिलं होतं की हा प्रोमो दाखवला होता. नंदिनी रोड क्रॉस करते आणि नेमकं जीवा तिला वाचवायला जातो आणि काव्याच्या तोंडून जीवा असं मोठ्याने ओरडते ती तिच्या आई वडिलांच्या समोर. पण आता हे सगळं कसं झालं ना त्याचा सिक्वेन्स बघा, कारण आज एक मोठा ट्विस्ट सुद्धा समोर आलाय. तो काय आहे त्यासाठी पूर्ण एपिसोड बघा. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय नंदिनी शॉपिंगला जाणार आहे, त्यामुळे ती विचार करते पार्थला पण मेसेज करून कळवू का, त्यांचा रंग, आवडता रंग, त्यांची चॉईस कशी आहे ते मला माहिती नाहीये, कदाचित ते सोबत आले तर बरीच मदत होईल. असं म्हणून ती पार्थला मेसेज करते की मी शॉपिंगला जाते साखरपुड्याच्या, तुम्ही याल का. आता पार्थ तो मेसेज वाचतो. नंदिनी इकडे वाट बघत असते की पार्थ तिला काहीतरी रिप्लाय करेल, पण कसलं काय आणि कसलं काय. पार्थ तो मेसेज वाचतो आणि विचार करतो जाऊ द्या मी आता रिप्लायच करत नाही. काल एवढं डिनरसाठी विचारलं मी नंदिनींना, पण त्या नाही म्हणाल्या. मला पण वाईट वाटलं ना. अरे बापरे, पार्थचा इगो जरा आडवा आलाय बरं का. आता नंदिनी विचार करते अरे यांनी तर मेसेज चेक केलाय माझा, पण मेसेज सेंड का नाही करत आहेत मला. ओ अच्छा, नाराज आहेत वाटतं पार्थ माझ्यावर, मी डिनरला नाही म्हणाले म्हणून वाटतं. साहेब रागवलेत वाटतं माझ्यावर. हरकत नाहीये, मी त्यांची नाराजी नक्की दूर करेल. रुसवा तर काढावाच लागेल पार्थचा. नंदिनी अशी ठरवते. आता मध्येच ना त्यांनी हा एक सीन घेतलाय. आता ती जी मुलगी आहे ना पिहू, प्रेक्षकांना असं नाही वाटत आहे तुम्हाला हिने ओवीचा ड्रेस घातलाय म्हणजे मला तरी जाणवलं कारण हा ड्रेस जास्ती हायलाइट झालाय. आता ते पिहूला आलंय टेन्शन. आता तेवढ्यात तिथे रम्या येते आणि वाढत असते या दोघींना. आता ती जी मोठी बहीण आहे त्या पिहूची, तर ती म्हणते रम्या ताई तू जेवली नाहीस का. आता रम्या काहीच उत्तर देत नाही, कारण रम्या नाराज असते ना त्या छोट्या मुलीवर. आता तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि जीवा म्हणतो काय ग पिहू, काय झालं तुला, तू का इतकी टेन्शन मध्येस. अगं परीक्षेत मार्क कमी पडलेत का तुला. पिहूचा चेहरा सांगत होता की ती खूप टेन्शन मध्ये. जीवा तिला विचारायला जातो काय झालं सांग बरं बेटा मला. रम्याला वाटते भीती, रम्याला वाटतं जीवाला सगळं कळेल, कारण प्रेक्षकांनो जीवाला आणि त्या म्हणजे यांच्या लहान्या भावाला माहिती नाहीये त्या युगंधरला की या रम्याचं पार्थवर प्रेम आहे आणि एवढा मोठा तमाशा यांच्या घरात चालू आहे. तर आता ही छोटी पिहू जीवाला सगळं सांगणारच असते. तेवढ्यात त्या जीवाला फोन येतो म्हणून तो तिथून निघून जातो. मग आता ही पिहू त्या रम्याला सॉरी म्हणते बरं का. सॉरी ग रम्याताई, तू अशी नाराज नको होऊस ना माझ्यावर. अगं मी गमतीमध्ये केलं, मला काय माहिती होतं हे सगळं एवढं वाढेल. रम्याताई प्लीज बोल ना ग माझ्याशी, अगं अशी चिडू नकोस ना माझ्यावर. पण ती रम्या काही ऐकून घेत नाही बाबा तिचं, आणि तिला अजून म्हणते का केलंस तू हे सगळं, काय मिळालं तुला हे सगळं करून. आता रम्या जेव्हा अशी बोलते तेव्हा त्या मोठ्या बहिणीला येतं टेन्शन. तिला वाटतं आता मारते का काय हिला. असो, पण आता इकडे बघा हा जीवाला आलाय काव्याचा फोन. जीवा म्हणतो हाय स्वीट हार्ट बोल. आता काव्या म्हणते चूप रे. जीवा म्हणतो ओरडायला फोन केलास का तू काव्या. काव्या म्हणते नाही रे बाबा, ओरडायला फोन नाही केला, तुला सांगायला फोन केलाय की आज आपण भेटणार नाही आहोत. जीवा म्हणतो नाही नाही काव्या, हे अजिबात चालणार नाहीये मला. काव्या म्हणते अरे यार शॉपिंगला जायचंय आम्हाला. जीवा म्हणतो कशाला यार. आता काव्या म्हणते असं काय करतोस जीवा, साखरपुडा परवावर आलाय, शॉपिंग नको का करायला. जीवा म्हणतो अरे एक मिनिट, तू मला शॉपिंगसाठी इग्नोर करतेस का. काव्या म्हणते एक दिवस भेटलो नाही तर जीव नाही जाणार तुझा. जीवा म्हणतो माझा जीव जाऊ शकतो हा, आणि तसंही माझं प्रेम जास्ती आहे. काव्या म्हणते बापरे बाप, प्रेम तर उतू चाललंय. जीवा म्हणतो ए काव्या तू मस्करी करतेस का माझी, तुला बघायचंय का. नाही नाही, मी आता एक काम करतो, आजच तुझ्या बाबांना भेटायला येतो आणि त्यांना सांगतो आपली सगळी लव्ह स्टोरी, मग लपवा छपवी कायमची बंद होईल, चालेल ना तुला. मग काव्या म्हणते होय काय, बस हा बस, अजून स्वतःच्या नावावर एकही कॉन्ट्रॅक्ट नाहीये तुझं. मुलगा काय कमवतो तर म्हणे साईटवरचे दगड. दादाला मदत केल्यावर दादा जे पॉकेट मनी देतो ना तुला, ते पैसे तू कमवतोस जीवा. जीवा म्हणतो असं का बोलतेस ग काव्या, माझ्या घरचा बिझनेस आहे ना आणि मी आज ना उद्या सेटल होणारच आहे. काव्या म्हणते सेटल होण्याचा प्रश्न नाहीये, पण आपलं ठरलंय ना की आपण दोघं एकमेकांच्या पायावर जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत आपल्या घरी काही सांगायचं नाही ते. आता जीवा म्हणतो हेही ठरलं होतं आपलं की रोज ओझरतं तरी होईना पण आपण भेटायचं. काव्या म्हणते मी नियम मोडते बस. जीवा म्हणतो बरं मग मी पण नियम मोडणार, मी तुझ्या बाबांना भेटायला येतोय म्हणजे येतोय आजच. काव्या म्हणते नाही रे जीवा, तुझ्यात कुठे दम आहे, तू करूच शकत नाहीस. काव्या त्याला चॅलेंज करत असते. जीवा म्हणतो तू चॅलेंज करतेस का. काव्या म्हणते हो करते मी चॅलेंज तुला. जीवा म्हणतो मी करून दाखवलं तर.
काव्या म्हणते दाखवतं करून आणि असं म्हणून फोन कट करते. आता जीवाने ते चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि लगेच तो आपल्याला शॉपिंगच्या दुकानात दिसलाय. त्याला बघून काव्याच्या घरचे सरप्राईज होतात आणि त्याला विचारतात तुम्ही इथे कसे. जीवा सगळ्यांना नमस्कार करतो. आता काव्याचे बाबा म्हणतात सुखी राहा बेटा. आता जीवा सगळ्यांना हॅलो हॅलो करतोय आणि म्हणतोय हाय कशा आहात तुम्ही, सगळ्या जणींना बोलतोय बरं का. आणि मग त्या नंदिनीची आई पुन्हा विचारते अहो तुम्ही इथे साड्याच्या शोरूम मध्ये काय करताय. मग जीवा म्हणतो या कला मंदिरचे ओनर आहेत ना, म्हणजे त्या साड्याच्या शॉपिंगचे ओनर, त्यांचा मुलगा माझा मित्र आहे, माझं येणं जाणं असतं इथे. आता ते काव्याचे वडील म्हणतात तुमचं येणं जाणं असतं का इथे. मग जीवा म्हणतो हो माझे जिगरी दोस्त आहे, मी तुम्हाला छान शॉपिंग मध्ये डिस्काउंट देईल. काव्या म्हणते आई बाबा आपण डिस्काउंटचं नंतर बघूया ना, चला ना आता आधी शॉपिंग करूयात. जीवा म्हणतो हो 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 शॉपिंग करा तुम्ही सगळेजण. आता तिथे साड्यांची खरेदी चालू आहे आणि मस्त मस्त साड्या ते दाखवतात बरं का दुकानदार. काव्या आणि नंदिनी खुश असतात. इकडे हा पार्थ त्याच्या साईटवर असतो तेव्हा शनाया येते त्याला भेटायला आणि पार्थ म्हणतो अरे तुम्ही इकडे. आता शनाया म्हणते हो मी आलेलं तुम्हाला आवडलं नाहीये का. पार्थ म्हणतो असं काही नाहीये पण अचानकच आलात ना तुम्ही. मग शनाया म्हणते हो आलीस म्हटलं तरी चालेल. पार्थ म्हणतो हो हो तेच ते. तू ना एक काम कर ऑफिसमध्ये बस, चहा पाठवू तुला की कॉफी पाठवू. शनाया म्हणते काय रे पार्थ तुला कळत नाही का, चहा कॉफी कमी असं विचारायचं असतं मुलींना. आता हे ऐकल्यावर पार्थ जरा ऑकवर्ड फील करतो बरं का. शनाया म्हणते पार्थ काय रे तुला काही कळत नाही. आणि त्याच्या असं कोटवर हात लावून म्हणते काय रे मी तुला किती मिस करत होते. पुढे ते काही बोलणार तेवढ्यात या पार्थला फोन येतो जीवाचा, त्यामुळे पार्थ सुटतो बिचारा त्या शनायाच्या तावडीतून आणि तो बाजूला येऊन बोलतो जीवाशी आणि म्हणतो जीवा बोल. जीवा म्हणतो दादा नंदिनी आणि तिची फॅमिली शॉपिंगला आलीये. पार्थ म्हणतो काय सांगतोयस. आता जीवा म्हणतो अरे हो बाय चान्स मला भेटले ते दुकानामध्ये, तू ये ये पटकन. आता पार्थ म्हणतो अरे जीवा साड्यांच्या खरेदीमध्ये माझं काय काम आहे तिथे. जीवा म्हणतो काय यार दादा कसा अनरोमॅन्टिक आहे तू, इथे लोक कारण शोधतात होणाऱ्या बायकोला भेटायला, तुला आयतं कारण मिळतंय यार आणि तू नाही नाही करतोयस, असं नसतं करायचं यार, चल ये पटकन. आणि अरे मुलींना असे सरप्राइजेस आवडतात, तू ये रे यार पटकन, तुला लोकेशन सेंड करतोय मी, असं म्हणून पटकन जीवा फोन ठेवून देतो. आता पार्थला आलं ना टेन्शन, जाव तर कसं जाव. फोन चालू असतानाच या जीवाने पार्थला लोकेशन सेंड केलंय. मग आता पार्थ म्हणतो अरे कला मंदिर ठाणे हे तर फारच लांब आहे. आता ती शनाया हे सगळं ऐकतेय बरं का. मग आता पार्थ पुढे म्हणतो अच्छा तिथे आहेत का नंदिनी शॉपिंगला, पण अरे असं कसं येऊ मी डायरेक्ट. मग आता तो स्माइल करत असतो. जीवा म्हणतो अरे ये रे दादा. पार्थ म्हणतो मी काय विचारू तिथे आल्यावर, कसं सांगू, ऑकवर्ड होईल ना मला, कशाला आलात काय आलात. मग जीवा टोमणा मारतो, कॉफीला भेटायला ऑकवर्ड नाही वाटलं तुला, आता बरं ऑकवर्ड होत. शनाया ते ऐकते आणि ठरवते त्या स्पॉटवर जाऊन नंदिनीला उडवून टाकायचं. वा रे वा, जसं काही नंदिनी बॉलच आहे. आता शॉपिंग बघा प्रेक्षकांनो, शॉपिंग मध्ये फार मजा आली आहे. नंदिनीला आता साडी चॉईस करायची असते आणि अचानक काव्याच्या मोबाईलवरती हा जीवा सारखा मेसेजेस पाठवतोय. ते मेसेजेसचे टुन टुन असे आवाज तिच्या घरच्यांना ऐकू येतात. नंदिनी आणि तिची आई विचारते काव्याला काय ग काव्या, अगं कोणाचे मेसेजेस येत आहेत तुला. काव्या म्हणते अगं ट्युटोरियल सबमिट नाही केले ना मी, ते मेसेजेस आहेत, मी आलेच माझ्या मैत्रिणीशी बोलून, असं म्हणून काव्या तिथून निसटते आणि जीवाला गाठते. जीवा तिलाच मेसेज करत असतो तेव्हा काव्या त्याला दचकवते आणि म्हणते काय चाललंय तुझं जीवा, असं म्हणून ती जीवाचा फोन जप्त करते. आता जीवा म्हणतो अरे यार माझा फोन दे ना. जीवाला काव्या म्हणते तू नको तेव्हा मेसेजेस करतोस ना त्याची ही शिक्षा, असं म्हणून ती दुकानभर पळत असते आणि हा जीवा तिच्या मागे पळत असतो. तेवढ्यात पळता पळता त्याची टक्कर होते आरुषीला. आता आरुषीला जोरदार टक्कर बसते. आरुषी जीवाला बघते आणि म्हणते तुम्ही असे काय पळताय तिथे, आधी तू म्हणते ना ती अरे तुरे करते. जीवा जरा गडबडतो आणि म्हणतो ते आता तिकडनं काव्या या दोघांना बघते. आता आरुषी त्याला म्हणते तू नेहमी असाच असतो का रे, जरासा वियर्ड, एक काम कर एखाद्या सायकेट्रिस्ट कडे जा आणि तुझी सुपर हायपर ऍक्टिव्हिटी आहे ना ती जरा कमी करायसाठी त्यांना विचार काय करावं लागेल. मग जीवा म्हणतो ए बाई हॅलो, मला नाही तुला गरज आहे बरं का सायकॅट्रिस्टची, मला नाही तुला गरज आहे तुझ्या जिभेची हायपर ऍक्टिव्हिटी बंद करायसाठी, असं म्हणून जीवा हसायला लागतो. आता तेवढ्यात काव्या तिथे येते. हे दोघंही एकमेकांना असे टाळ्या देतात, ते काव्याला सहन होत नाही. आता लगेच तिथे काव्या येते आणि म्हणते काय चाललंय आरुषी. मग आरुषी म्हणते अरे ताई मी तुला केव्हाची शोधते, तू इकडे काय करतेयस. अगं आईने तुला बोलवलंय, त्यांनी साड्या सिलेक्ट केल्या ना
मग आता लगेच जीवा म्हणतो, अरे चा तुम्ही इथे कशा काय? म्हणजे जसं काही दोघं एकमेकांना ओळखतच नाही असं प्रिटेंड करतायत ते सगळ्यांसमोर. आता आरुषी काव्याला घेऊन जाते, त्यामुळे जीवाचा असा पचका पोपट होतो बिचारा. फोन मात्र बहुतेक काव्याकडेच राहिलाय जीवाचा, असं दिसतंय खरी. त्यामुळे आता जीवाला टेन्शन आलं ना, तो फोन तिथेच राहिलाय म्हणून. जीवा विचार करतो, अरे यार ही फोन घेऊन गेली, याला काय अर्थ आहे. बरं आता बघा, नेमकी नंदिनीने जी साडी चॉईस केली आहे ना, तीच साडी काव्याला फार आवडते. नंदिनीने साखरपुड्यासाठी छान कांजीवरम आणि चंद्रकोर सिलेक्ट केलेली असते. काव्या येऊन म्हणते, ए ताई मला आवडली ही साडी, मला हवी आहे. नंदिनी म्हणते, बरं बरं घे, तुला आवडली आहे ना, तू घेऊन टाक. नंदिनी आता दुसरी साडी सिलेक्ट करत असते, तेव्हा नंदिनीच्या आईला येतो राग. त्या म्हणतात, काय ग काव्या, काय असं तुझं नेहमी नेहमी असं का करत असते ग? अगं लग्न तुझं आहे का नंदिनीचं आहे? नंदिनीला आवडली आहे ना ती साडी, घेऊन टाकू दे बरं नंदिनीला ती साडी. नंदिनी म्हणते, अगं आई असू दे ना, किती साड्या आहेत इथे, मी दुसरी साडी बघेल, इट्स ओके. आता जीवाला बोर झालेलं असतं तिथे. आता नंदिनीची आई म्हणते, नंदिनी इतका समजूतदारपणा बरा नव्हे. उद्या असं नको व्हायला की तुला गृहीत धरून तुझ्या हक्काचं तुझ्याकडून हिरावलं घेतलं जाईल. नंदिनीच्या आईला काव्याचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. पण आता नंदिनी म्हणते, आई इट्स ओके ग, लहान आहे ती, तिला काय कळतं. मग आता बघा तिथे जीवा येतो आणि म्हणतो, अरे वा कशी चाललीये तुमची शॉपिंग, सगळं व्यवस्थित दाखवतोय ना माझा मित्र. मग आता ते काव्याचे वडील म्हणतात, हो अगदी व्यवस्थित चाललंय. मग आता जीवा म्हणतो, होऊ द्या छान शॉपिंग होऊ द्या तुमची, उगाच येऊन लुडबुड करत असतो. मग काव्या म्हणते, काय हो तुम्ही काही इथे मुक्कामाला असता का? नाही म्हणजे तुम्ही डिस्काउंट वाटत सुटला इथे सगळ्यांना म्हणून विचारलं. नंदिनी आता काव्याला ओरडते आणि म्हणते, काव्या काय आहे हे, शांत बस ना जरा. सॉरी जीवा, नाही म्हणजे तिच्या वतीने मी माफी मागते, जरा लक्ष देऊ नकोस, आमची काव्यानं जरा मस्तीखोर आहे. मग आता लगेच जीवा म्हणतो, हो ठीक आहे ना, म्हणूनच तर आवडते. अरे बापरे, असं म्हटल्यानंतर सगळं टेन्शन मध्ये येतात आणि मोस्टली काव्या जास्ती टेन्शन मध्ये येते. हा काय बोलतोय वेड्यासारखं. मग आता जीवा एकदम घाबरतो आणि म्हणतो, नाही म्हणजे साडी आवडते ना ड्रेसपेक्षा, माझ्या आईला साडी घ्यायला येत असतो मी इथे वरचेवर. नंदिनीचे वडील म्हणतात, ओ अच्छा बरं. नंदिनी म्हणते, तुम्ही आलाच आहात तर जरा मदत कराल का? नाही म्हणजे मी जरा पार्थसाठी पण शॉपिंग करणार आहे, त्यामुळे पार्थचा आवडता रंग सांगाल का मला प्लीज. मग आता जीवा खुश होतो आणि म्हणतो, अरे वा सांगतो की तुम्हाला, त्यात काय एवढं. आता असं म्हणून त्याने जरा साड्या बघितल्यात बरं का इकडे तिकडे. आता ही नंदिनीची आई पण खुश होते की चला जावई बापूंसाठी शॉपिंग चालली आहे. जीवा आता नेमकी तीच साडी सिलेक्ट करतो जी काव्याने सिलेक्ट केली आणि मगाशी नंदिनीला आवडली आहे. आता जीवा म्हणतो, हा कलर दादाचा फेवरेट आहे. काव्या म्हणते, तुम्ही हे खरं सांगताय का मुद्दाम सांगताय? मग जीवा म्हणतो, मुद्दाम का सांगू मी. मग आता ती नंदिनीची आई म्हणते, दे ती साडी नंदिनीला दे बरं. आरुषी म्हणते, अहो मगाशी आमच्या ताईने हाच कलर सिलेक्ट केला होता, पण ती काव्याला आवडली साडी. आता काव्या रागाने जीवाकडे बघायला लागते, कारण काव्याला आवडलेली साडी नंदिनीला गेली ना. आरुषी पुढे म्हणते, यु नो व्हॉट, पार्थ जिजूचं आणि ताईचं किती सेम आहे सगळं, म्हणजे त्यांना कलर पण सारखेच आवडतात, पण मगाशी नंदिनी ताईने देऊन टाकली काव्या ताईला साडी ही. आता जीवाला येतं टेन्शन, हे काय तमाशा केला बाबा आपण, असा तो विचार कर. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तुझ्या जिजूंसाठी आणखीन काही मिळतं का, दुसरीकडे जाऊन बघते. आता नंदिनी तिकडनं गेल्यावर जीवा असं सॉरी असं करतो काव्याला. पण आता इकडे बघा, नंदिनी खूप खुश आहे, शेवटी साखरपुडा आहे तिचा. नंदिनी साड्यांची शॉपिंग झाल्यानंतर पार्थला घेण्यासाठी काहीतरी दुसऱ्या सेक्शन मध्ये जाते, म्हणजे शर्ट वगैरे असं ती सिलेक्ट करत असते. पण काही केलं तिला काही ते सिलेक्ट होईना. पण तेवढ्या तिकडे आता काव्याने तिच्यासाठी दुसऱ्या साड्या बघायला सुरुवात केली आहे. नंदिनी पार्थसाठी काही शर्ट्स बघते जे तिला पसंतच होत नाहीत. आरुषी म्हणते, अरे हा घे ना ताई, हा छान कलर आहे. पण काही नंदिनी सगळ्या शर्ट्सला नाहीच म्हणत असते. आता आरुषी म्हणते, ताई यार तू तुझं बघ, मला बोर होतंय, मी चालले तिकडे माझ्यासाठी लेहंगा बघायला. असं म्हणून आरुषी निघून जाते. आरुषी गेल्यानंतर नंदिनीला एक छान कलर आवडतो पार्थसाठी आणि आता ती विचार करते, पार्थला हा कलर आवडेल काय, मग काय करू, फोटो सेंड करू का या शर्टचा, असा विचार करून ती पुन्हा एकदा त्याला फोटो सेंड करते. इकडे बघा, या लवबर्डची मस्त शॉपिंग चालू आहे. आता जीवा बघा तिथे जसं बाजूला उभा आहे आणि काव्या एक साडी अशी ट्राय करतीये
आणि जीवा तिला खाणाखुणा करून सजेस्ट करतोय की ही साडी छान नाहीये, ती साडी तुला जास्ती खुलेल वगैरे वगैरे. आता एक साडी तिने घेतलीये ज्यावर असे छान मोराचे डिझाईन्स वगैरे आहेत आणि आता ती साडी काव्या दाखवते जीवाला आणि जीवा म्हणतो यस ही साडी तुला परफेक्ट खुलेल आणि हे सगळं खाणाखुणा करून तो सांगतोय. तर बघा पुढे त्यांनी दाखवलंय की काव्या ती साडी स्वतःसाठी घेतेच आणि इकडे ही शनाया नंदिनी बाहेर येण्याची वाट बघत असते. त्या दुकानाच्या बाहेर ती ऑलरेडी पोहोचलीये आणि विचार करतेय काही झालं ना तर या नंदिनीला मी सोडणार नाहीये. अरे बापरे जरा सायकोच दाखवलीये ना ही. तर नंदिनी तो शर्ट सिलेक्ट करून पार्थला त्याचा फोटो पाठवते पण पार्थ अजूनही नंदिनीवर चिडलेलाच आहे बरं का. नंदिनी पार्थला फोटो पाठवते आणि विचारते ही भेटवस्तू तुमच्यासाठी आवडली का. आता पार्थ तो मेसेज वाचतो पण पुन्हा एकदा त्याचा इगो आड येतो की नाही मी आता त्यांना रिप्लाय करणारच नाही. असा विचार करून पार्थ पुन्हा एकदा नंदिनीला रिप्लाय करतच नाही. अजूनही नंदिनी डिनरवर आली नाही त्याचा राग पार्थच्या मनात शिल्लक आहे. पण बहुतेक तरी पार्थ आता त्या शॉपिंगच्या ठिकाणी यायला निघालाय असं दिसतंय. आता नंदिनीला जरा टेन्शन आलंय. अरे पार्थ मेसेजेस वाचतायत पण रिप्लायच करत नाहीये. खरंच पार्थ खूप नाराज असतील का. आता नंदिनी असा विचार करून ठरवते बरं का की पार्थ सोबत डिनरला जायचं पण हे त्यांनी उद्याच्या भागात दाखवलंय. आता बघा प्रेक्षकांनो हे सगळे बाहेर आलेत आणि आता ती नंदिनी शनाया काय इतकं कन्फ्युजन आहे प्रेक्षकांनो. एवढे कॅरेक्टर आहेत या मालिकेमध्ये जरा उजवं डावं झालं ना तर मला सांभाळून घ्या. तर आता ही नंदिनी आणि तिचे सगळे घरचे बाहेर आलेत. नंदिनी म्हणते मी सगळ्यांसाठी शॉपिंग केली आई बाबा तुमच्यासाठी सुद्धा. आता त्या नंदिनीचे बाबा म्हणतात कशाला उगाच पैसे खर्च करत बसलीस. तिची आई पण म्हणते अरे बेटा तू नेहमीच करत असते कशाला खर्च केलास. नंदिनी म्हणते असं कसं बाबा अहो माझं कर्तव्यच आहे ना ते. बरं बाबा माझ्या ना काही पिशव्या राहिल्यात बरं का दुकानामध्ये. मी आनंद निवासच्या सगळ्याच लोकांसाठी खरेदी केली होती मी आलेच त्या पिशव्या घेऊन. आता ही शनाया अगदी डेस्पिरेटली वाट बघत असते नंदिनीची आणि आता नंदिनी त्या पिशव्या घेण्यासाठी म्हणून पुन्हा त्या दुकानात जात असते आणि जेव्हा नेमका तिकडनं येत असतो. आता बघा प्रेक्षकांनो हा प्रोमो तर तुम्ही बघितलंच असेल की जेव्हा नंदिनी रोड क्रॉस करायला लागते तेव्हा ही शनाया अगदी डेस्पिरेटली गाडी जोरात त्या नंदिनीच्या दिशेने भरधाव आणते जेणेकरून नंदिनीला तिला म्हणजे नंदिनीचा अपघात तिला घडवायचा आहे आणि जीवाचं लक्ष त्याकडे जातच आणि हा भाग त्यांनी संपवलाय आज. आता हा थरार तुम्हाला उद्या बघायला मिळेलच. पण आता उद्याच्या भागात बघा नंदिनी या पार्थ सोबत डिनरला यायला तयार होते आणि ऑलमोस्ट ती तिथे येते पण दोन्हीही बहिणींसोबत. त्यामुळे पार्थ अजून नाराज होतो नंदिनीवर. आता या आत्याने ठरवलंय काहीतरी मोठा प्लॅन करायचा आहे आणि तो प्लॅन आपल्याला ऐकवला नाहीये. तो प्लॅन ती आत्या तिच्या मुलीला ऐकवते. काय ना प्रेक्षकांनो मालिका इंटरेस्टिंग आहेत पण यामधले कॅरेक्टर जरा समजून घ्यावे लागतील आपल्याला. तर बघा या तिघी बहिणी डिनरला आल्यामुळे पार्थचा जरा मूड ऑफ झालाय. पण आता बघूयात पुढे काय काय मजा घडते या मालिकेमध्ये. या दोघांचा साखरपुडा आता लवकरच आहे पण त्याआधी आपले सण आहेत म्हणजे भोगी आणि संक्रांत. तुम्हा सगळ्यांना भोगीच्या आणि उद्याच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग आवडला असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो आणि तुमच्या मित्रमंडळींना माझे व्हिडिओ नक्की शेअर करत जा. भेटूया उद्याच्या नवीन भागासहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.